नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. म्हणजेच इंग्लिश स्पीकिंगचे कन्सेप्ट म्हणजे रचना आणि मराठी इंग्रजी शब्दार्थ. जसे की बघा, शब्दार्थ दूर, खूप दूर, दूरून, दूर पर्यंत, दूर दूर वरून, दूर करणे, परत दूर करणे म्हणजे भीती शंका दूर करणे, अनिश्चितता दूर करणे. म्हणजे असे शब्द मी म्हणजे मराठी आणि नंतर मग इंग्रजीमध्ये. बरं, नंतर आहे की इंग्रजीच्या वाक्यरचना, ज्या की सोप्या सोप्या आणि ज्या तुम्ही डेली करता. असे 3 कन्सेप्ट मी त्या चॅनलवर मी अपलोड करत असतो. बघा, माझा ग्रामरचा पण चॅनल आहे, त्यावर फक्त मी एका लेक्चरमध्ये फक्त एकच कन्सेप्ट मी अपलोड करत असतो. चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. ह्याच्यावर फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त माझे व्हिडिओ असतात. बघा, जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केले तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, आजचा जो शब्द आहे तुमचा काय आहे? दूर. तुम्हाला इंग्रजीत बोलायचंय तर मग हे शब्द तुम्ही पाठच करा, कारण की हे शब्द मी काय की कुठलेही दिलेले नाहीयेत, एका रिलेटेडच फक्त दिलेले आहेत. जसे की बघा, आजचा जो शब्द आहे तुमचा काय? दूर. फक्त दूरसाठी काय? फार, अवे किंवा ऍट अ डिस्टन्स. ओके. त्याच्यानंतर आहे खूप दूर. बघा, मराठीत लिहित नाही, इंग्रजीत सांगतो. खूप दूर म्हणजे व्हेरी फार किंवा व्हेरी फार अवे म्हणजे खूप दूर. दुरून म्हणायचं की दुरून, खूप दूर म्हणजे फक्त दुरून. तर मग काय येईल? फ्रॉम डिस्टन्स. त्याच्यानंतर आहे दूर दूर पर्यंत. आपण म्हणतो ना की दूर दूर पर्यंत, जसे की शोध घेणे किंवा पसरणे. दूर दूर पर्यंत पसरणे किंवा दूर दूर पर्यंत शोध घेणे. त्यासाठी आहे फार अँड वाईड. त्यानंतर पहा, दूर दूर वरून. दूर दूर वरून म्हणजेच फ्रॉम फार अवे प्लेसेस. फ्रॉम अवे प्लेसेस. त्याच्यानंतर बघा, दूर करणे म्हणजे भीती शंका. असं असेल, भीती शंका दूर करणे, मग त्यासाठी आहे टू रिमूव्ह किंवा टू डिस्पेअर. ओके. त्याच्यानंतर आहे परत आहे दूर करणे, पण काय? अनिश्चितता. अनिश्चितता दूर करणे. टू पुट अँड एंड टू म्हणजेच काय? अनिश्चितता दूर करणे. नंतर आहे अडचण किंवा गरज दूर करणे. बघा, टू ऑब्विएट. ओके. त्याच्यानंतर आहे उणीव दूर करणे. काय? उणीव दूर करणे म्हणजे टू इलिमिनेट. टू काय? एलिमिनेट. म्हणजेच काय की उणीव दूर करणे. नंतर आहे गैरसमज दूर करणे. काय? गैरसमज दूर करणे. टू क्लिअर अप. त्याच्यानंतर आहे दूर होणे. बघा, दूर होणे. टू बी रिमूव्ह. दूर होणे, टू बी रिमूव्ह किंवा टू गेट अवे. हे शब्द तुम्ही लेक्चर पॉज करून तुम्ही लिहून घ्या. ओके. पहिला मराठीत अर्थ घ्या, नंतर मग त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते घ्या. त्याच्यानंतर आहे काय? बघा, दूर हो. फक्त दूर हो. हा, म्हणजेच गेट अवे. फक्त गेट अवे. हा, म्हणजेच दूर हो किंवा बी ऑफ. ओके. त्याच्यानंतर आहे दूर ठेवणे.
काय दूर ठेवणे, टू अवॉइड किंवा टू कीप अवे. नंतर आहे टू कीप ॲट डिस्टन्स, म्हणजेच काय दूर ठेवणे. टू होल्ड, अजून एक आहे टू होल्ड ॲट बे, म्हणजेच काय की दूर ठेवणे. आज लक्षात बघा, हे शब्द लिहून घ्या आणि यांना पाठ करा, कारण की तुम्हाला पाठ करायला जड जाणार नाही, कारण की इकडं मराठीत लिहायचं दूरच्या रिलेटेड सगळे शब्द आहेत. नंतर इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात ते पाहायचं. ओके, बघा हे शब्द लिहून ठेवू नका, यांचा सराव करा, ह्याच्या वाक्यरचना बनवा, मगच तुमच्या लक्षात येऊन जाईल, नाहीतर अन्यथा तुम्ही विसरून जाल. त्याच्यानंतरचा शब्द आहे दूर राहणे, म्हणजे व्यसन, दारू, मतदान इत्यादी पासून. म्हणजेच काय टू अबस्टेन फ्रॉम, नंतर आहे टू स्टे अवे, नंतर आहे टू कीप वन सेल्फ अलोफ, टू कीप वन सेल्फ अलोफ, नंतर आहे टू कीप वन्स डिस्टन्स. बघा हे झाले दूरच्या रिलेटेड. आता अजून एक शब्द आहे, म्हणजे दूरचित्रवाणी, म्हणजेच काय टेलिव्हिजन. नंतर आहे दूरदर्शक यंत्र, म्हणजे अ टेलिस्कोप. त्याच्यानंतर आहे दूरदर्शन केंद्र, म्हणजे अ टेलिव्हिजन स्टेशन. त्याच्यानंतर आहे दूरदर्शन वाहिनी, म्हणजे अ टेलिव्हिजन चॅनल. त्यानंतर बघा दूरदर्शन संच, त्याला तुम्ही टेलिव्हिजन सेट पण म्हणू शकता. त्याला दुसरा शब्द आहे इडियट बॉक्स, असंही म्हणू शकता तुम्ही. नंतर आहे दूरदर्शनवर दाखवणे किंवा प्रसारित करणे, जे तुम्ही टीव्हीवर पाहता त्याला प्रसारित करतात किंवा त्याला दाखवणे, त्याला काय म्हणतात टू टेलिकास्ट. ओके, हे झाले दूर आणि दूरचित्रवाणीच्या रिलेटेड शब्द. पाठ करा, यूज करा आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पण वापरा. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.